नमस्कार. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात स्थानिक घडामोडी. काँग्रेसने निवडणूक काळात अंगणवाडी सेविकांना 15,000 आणि सहाय्यकांना 10,000 रुपये वेतन देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र सरकार येऊन 4-5 महिने उलटले तरी या संदर्भात कोणतीही हालचाल नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांनी आज राज्यव्यापी आंदोलन पुकारलं होतं. बेळगावमध्येही अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची मागणी केली. तसेच सरकारकडून LKG UKGचे वर्ग प्राथमिक शाळेत भरवण्याच्या हालचाली सुरू आहेत. यामुळे अंगणवाडी बंद पडण्याच्या शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय सरकारने मागे घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. या मोर्चात संपूर्ण बेळगाव जिल्ह्यातून अंगणवाडी सेविका आणि सहाय्यिका सहभागी झाल्या होत्या. भारताने नुकताच चंद्रावर यान पाठवलं आणि याचं जगाने कौतुकही केलं. मात्र इतक्या दूरवर पोहोचून सुद्धा भारतीय समाजातल्या अंधश्रद्धा काही संपण्याच्या मार्गावर नाहीत. गुरुवारी रात्री अमावस्येच्या पार्श्वभूमीवर गोकाक तालुक्यातील सावळगी गावात भानामातीसाठी चक्क मानवी कवटीचा वापर करण्यात आला. शिवाय करणीसाठी वापरलेल्या लिंबूवर एका कुटुंबाचं नावही लिहिलं. दरम्यान भर वस्तीत घरासमोर केलेल्या भयानक आणि विचित्र प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. राज्यस्तरावर कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतलेला कावळेवाडी येथील कुस्तीपटू रवळनाथ कनबरकर आणि विविध राज्यांमध्ये मॅरेथॉन स्पर्धेत यश मिळवलेल्या प्रेम बुरुड याला जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते स्पोर्ट्स किटचं वाटप करण्यात आलं. यावेळी फेसबुक फ्रेंड सर्कलचे संतोष दरेकर आणि निवृत्त शिक्षक उपस्थित होते. गणेशोत्सव आणि ईद हे सण अवघ्या काही दिवसांवर आले असून या पार्श्वभूमीवर मार्केट पोलीस स्थानकाचे पोलीस उपायुक्त यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव शहरात जनजागृती फेरी काढण्यात आली. बेळगाव शहरात विविध जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. दरम्यान यंदा गणेशोत्सव आणि ईद हे सण एकत्र आल्याने शहरात जातीय सलोखा राखून शांततापूर्ण वातावरणात सण साजरे करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. बेळगाव शहरात पाणी व्यवस्थापनाचं काम करणाऱ्या L&T कंपनीला नुकताच महानगरपालिकेने 21 कोटींचा दंड ठोठावला. मात्र याच्या दुसऱ्या दिवशी मराठा मंदिर नजीक कंपनीच्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी मालवाहक ट्रक अडकून पडला होता. त्यामुळे पुन्हा एकदा कंपनीचा कारभार चव्हाट्यावर आलाय. आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची निव्वळ अफवा असल्याचं स्पष्टीकरण आज खासदार मंगल आंगडी यांनी दिलं. आपण लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहे. मात्र पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल आणि एखाद्या वेळी पक्षाने पक्षातील दुसऱ्या नेत्याला तिकीट दिलं तरी आपला त्याला पाठिंबा असेल असंही त्या म्हणाल्या. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचा एक भाग म्हणून आज सकाळी बेळगाव पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्या उपस्थितीत भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेचं सामूहिक वाचन करण्यात आलं. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि कार्यालयातील सर्व सदस्य उपस्थित होते. ऋतुजा भंडारीला लंडनमधील युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टरमध्ये LLB लॉ ऑनरसाठी प्रवेश मिळाल्याबद्दल मराठा जागृती निर्माण संघातर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोपाळराव बिर्जे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संगीतरत्न शंकर पाटील उपस्थित होते. बेळगावमधील मराठा समाजातील व्यक्तींना महाराष्ट्रात आरक्षण मिळावं या मागणीचं पत्र मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आलंय. बेळगावमधील मराठा समाज सरकारी नोकरीसाठी महाराष्ट्र सरकारवर अवलंबून असून त्या ठिकाणी सीमावासींना आरक्षण मिळाल्यास त्यांना चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे केंद्र सरकारने या मागणीचा विचार करावा असं निवेदनात म्हटलं आहे. दुरुस्तीच्या कारणास्तव रविवार दिनांक 17 रोजी शहराच्या दक्षिण भागात वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वीज पुरवठा ठप्प असणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन हेस्कॉमकडून करण्यात आलंय. तुरमुरी येथे गुरुवारी सायंकाळी दिवसाढवळ्यात 3 लाखाची घरफोडी झाल्याचं उघडकीस आल्याने या संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. घरातील तिजोरी फोडून कपाटामध्ये ठेवण्यात आलेल्या 3.25 तोळ्याचे गंठण, 1 तोळ्याची अंगठी आणि 10,000 रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लांबवले. वडगाव पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. हदनाळ येथे आमदार शशिकला जोल्ले यांच्या फंडातून 10 लाख रुपये मंजूर झालेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा कलशारोहण सोहळा गुरबे येथील जंगली महाराज आश्रमाचे मठाधिपती अमृतानंद महाराज यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार शशिकला जोल्ले उपस्थित होत्या. आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत यूट्यूब चॅनल. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर शेअर करा. तसेच दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत.